मुंबईतला एक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो 15 वर्षांपासून थांबला होता, आता पुन्हा सुरू होतोय. जोगेश्वरी पूर्व मजासवाडी म्हाडा कॉलनीमधले एकूण 576 कुटुंब 2008 पासून नवीन घराच्या प्रतीक्षेत होते. रिडेव्हलपमेंटची जबाबदारी ॲक्मे हाऊसिंगला देण्यात आलेली. काही इमारती पूर्ण झाल्या, पण आर्थिक अडचणीमुळे प्रोजेक्ट अर्धवट राहिला. 5-6 वर्षांनी नवीन घरात जावं अशी अपेक्षा होती. 2026 आलं तरी फक्त 171 लोकांना घरं भेटले आहेत. भाडं बंद झालं, आता मुलींच्या जीवावर राहावं लागतं. मला जवळजवळ 4 ते 4.5 वर्ष भाडं मिळालं नाही. शेकडो घर खरेदीदार आणि त्यांची कुटुंब यात अडकली आणि प्रकरण NCLT पर्यंत पोहोचलं. यानंतर पुण्याच्या मंत्रा प्रॉपर्टीजने पुढाकार घेतला आणि 600 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करत प्रोजेक्ट पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली. सध्या अपूर्ण इमारतींचे काम वेगाने सुरू आहे आणि उरलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लोकांनी मंत्राचे प्रोजेक्ट पुण्याला जाऊन बघितले तेव्हा लोकांमध्ये एक आशेची किरण दिसत होता की आता आपला प्रोजेक्ट मार्गीला गेला. 15 वर्षांचा संघर्ष आता शेवटाकडे आलाय आणि मजासवाडीला अखेर नवीन सुरुवात मिळतेय.